हॅलो मित्रांनो, शांतपणे बसलो होतो एका ठिकाणी म्हणण्यापेक्षा रूममध्ये खूप जणांचे व्हिडिओ बघितले, ब्लॉग बघितले, खूप काही बघितलं. चला म्हटलं आपण पण एखादं बनवून बघू. तर सगळ्यात आधी यूट्यूबला गेलो तर यूट्यूबला काही काही षटकही कळेना मला. कुठून चालू करा, कुठून बंद करा. शॉर्ट व्हिडिओमध्ये गेलो तिथं तिथं काय 15 मिनिटाचाच झाला. सॉरी 15 सेकंदाचा. मग तिथून मागं आलो, कॅमेऱ्यामध्ये घुसलो, म्हटलं एकदा बनवून बघावं. काही एडिटिंग फिडिटिंग काय ते काय मला काही जमत नाही. जमत नाही असा भाग नाही, पण मला ते खूप कंटाळा येतो त्या गोष्टीचा. किंवा डोकं दुखतं असं म्हटलं तरी चालेल. एडिटिंग काय आपल्या ह्याच्यातली नाही आहे, हिशोबातली. लोकांचे असते आणि लोकांचं काही नाही करावं लागत. लोकांच्या असते आणि बाकीच्यांच्या असते भारी भारी एडिटिंग, मस्त मस्त गाणे. पण आपलं तसं काही नाही. आपलं जे डेली लाईफ आहे, काय वेगळं, काय नवीन झालं, काय नाही झालं, तेवढं यायचं, बघ करायची आणि सोडून द्यायचं. ती बघ करायला काही नाही, सोडून द्यायला काही नाही, पण खरंच असं मनाला वाटतं की बुवा आपलं कोणीच नाही हवं. खूप लोनली फील होतं, खूप खूप जास्त. भंगारपणा वाटतो सगळा. आता मी जिथं काम करतो तिथं तर मला तर लय वैताग आलेला आहे. करावं वाटत नाही, जावं वाटत नाही, काहीच नाही. पण काय करू, नाही करायचं म्हटलं ना घरचे चेहरा डोळ्यासमोर येते. ते घरच्याचे चेहरे डोळ्यासमोर आले का असं खचून गेल्यावानी वाटतं मला. आणि ही गोष्ट मी कोणाला सांगू पण शकत नाही की बुवा मला असं असं होतं. घरी पण नाही बोलू शकत. घरी बोललं तर विनाकारण ते त्रास मलाच होईल की बुवा माझ्यामुळंच असं हे झालं, ते झालं, एक्स वाय झेड. तर हे काय मी कोणासाठी बनवत नाही. हे व्हिडिओ म्हणा किंवा हा ब्लॉग म्हणा, हा मी माझ्यासाठी बनवतोय. तर कोणीतरी असेल, कोणी ना कोणी, की ज्याची लाईफसुद्धा माझ्यावानी असेल. ना एंटरटेनमेंट आहे, ना एन्जॉयमेंट आहे, ना काही वेगळं काही आहे, का नवीन काही. नुसता दिवस आलाय, काटायचा, कडीला लावून द्यायचा, याच्या व्यतिरिक्त काही नाही. त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय. काय माझ्या व्हिडिओला तर काही हे राहणार नाही. एडिटिंग म्हणा, गाणे म्हणा, एक्स वाय झेड. आता मला हे पण माहीत नाही, मी जे बोललेलो आहे ते रेकॉर्ड झालेलं आहे का नाही, की मी एकटाच बडबड करू राहिलो. पण जसं येईन तसं. रोज रात्रीच्याला, सकाळच्याला, जेव्हा मला वाटेल तेव्हा मी व्हिडिओ टाकत जाईल, बनवत जाईल. पण माहिती नाही किती दिवस टाकन, किती दिवस नाही. पण जसं जमल तसं मी व्हिडिओ टाकत जाईल. याच्यासाठी नाही की बुवा काही वेगळं काही झालं, जादूमंत्र झालं, छूमंत्र झालं, यासाठी नाही. आणि चेहरा तर काही मी दाखवणार पण नाही. कारण की अशी भीती वाटल्यावानी होती. कोणी काय म्हणन, काय बोलन, असं तसं व्हिडिओ टाकतोय आपण काय. म्हणून चेहरा तर काही मी दाखवणार नाही. आणि खूप असं अनकम्फर्टेबल वाटू राहिलं. चांगलं वाटेना. काय माहिती मन माझं असं व्हिडिओ बनवताना ना माझ्या डोळ्यातून पाणी येऊ राहिलंय. व्हिडिओ हा फक्त
लोनली मुलांसाठी म्हणा, ज्यांना वाटतं कोण नाही आपलं, कोण कसंच नाही, त्यांच्यासाठी. ज्यांच्या आयुष्यात खूप आनंद आहे, खूप काही आहे. त्यांनी त्यांची लाईफ एन्जॉय करत आहे किंवा करणार आहे. तर त्यांना माझं बोलणं बोरिंग वाटेल खूप. पण मग जे माझ्यासारख्या परिस्थितीतून जात आहे किंवा चालले, त्यांना माझं बोलणं काय, मला म्हणण्याचं माझं उद्दिष्ट काय, ते 100% कळणार. काय आहे काय नाही. तर मी माझं फेस दाखवणार नाही आणि कुठंच काय नाही, एकदम जसं चालू आहे तसं. आणि काय तुम्हाला ऐकायचं असेल तर ऐकू शकता, नसेल ऐकायचं तर नाही, पण हरकत नाही. पण मग मला एक गोष्ट सांगा, शिव्या तर काय मी देणार तर नाहीये व्हिडिओ बनवताना, पण मग एखाद्या अर्धी चुकून फिकून फ्रस्ट्रेशन मध्ये जर चुकून उकून गेली माझ्या तोंडातून, तर मला माफ करा. कारण की मला ती सवय शिव्या देण्याची, पण मग मी कोणाला वाईट उद्देशाने शिव्या देत नाही. एवढे वाईट उद्देशाने बिलकुल शिव्या देत नाही, एकदम नॉर्मली. जिथं मी कम्फर्टेबल आहे, जिथं मी चांगलं आहे, तिथे देतो फक्त, बाकी कुठं नाही. तुम्ही माझ्या रूम मध्ये आहे, तर रूमची लाईट पण गेली, असं गरम होऊ राहिलं, फॅन बंद झालाय. काय माहित किती जण आता ऐकते, किती जण नाही, माहिती नाही. पण मग आवडू नाही नाही आवडू, फक्त एक मेसेज करा की हा चांगला झाला, वाईट झाला व्हिडिओ, असं तसं एक्सायटेड. आता व्हिडिओ म्हणण्यापेक्षा मला ते ब्लॉग पण माहित नाही, नेमकं ब्लॉग कशाचे. ब्लॉक म्हणजे मी आधी समजायचो ते आपले राहत नाही का, ते खाली बसवतो आपण विटासारखे, ते ब्लॉक वाटायचे मला. ब्लॉक म्हणते का ब्लॉक म्हणते का, एखादा फोन नंबर ब्लॉक केल्यावर कसं म्हणतो ब्लॉक केलाय, तसं. काहीच माहित, काहीच कळत नाही. हे फक्त माझ्या सोबतच होतं का अजून माझ्यासारखा एखादा नमुना आहे की त्याला पण असं खाली खाली वाटतं त्याचं मन? असेल तर नक्कीच सांगा. काय आहे, काय नाही. आता तुम्ही करणार तरी कसे? मी तर काय माझा फोन नंबर देऊ शकत नाही किंवा अदर काय डिटेल्स असेल ते तर मी काय नाही देऊ शकत. पण तुम्हाला जे बोलायचे, सांगायचे की हा, की आमची पण लाईफ तशीच आहे, XYZ असं तसं, तर तुम्ही फक्त मला मेसेज करू शकता. काही वेगळं काही नाही. तर बोलू आपण, समजू काय करायचं, काय नाही, कसं काय आहे, काही नाही. चला, भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. मला खूप झोप येऊ राहिली आणि मी झोपते मग. बाय बाय. गुड नाईट. झोपा शांतपणे. बाय बाय.